दिवशी पहिलं वर्ष माझ्या गणपतीच्या मंडळात घेऊन आलोय आणि आम्ही खूप लेट झाले. आमचा गणपती निघालाय कधीच. आता आम्ही पळत चाललो आमच्या गणपतीकडे. तुम्ही बघू शकता समोर मूर्ती आमची. तुम्हाला आता काहीच क्षणात तुम्हाला मी बाप्पाचे दर्शन करवतो गाईस. आपण खूप जवळ आहोत बाप्पाच्या. गाईस दहीहंडी कशी गेली काय समजलंच नाही. एवढ्या लवकरच मचवून टाकले पूर्ण. तुम्ही तो ब्लॉग जाऊन बघू शकता. मी आय बटन मध्ये लिंक देऊन टाकेल. आता बाप्पाचे तुम्हाला मी दर्शन करवतो. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा नीरज कोहली तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवर. तर गाईस तुम्ही आपल्या पाठीचे बाप्पा बघताय हे आपल्या धोबी तलावचा महाराजा आहे. हा गणपती मरीन लाईन्स इथे धोबी तलाव 2nd मरीन स्ट्रीटमध्ये आहे. ठीक आहे ना. तुम्ही लोक या नीरजचे सबस्क्रायबर्सला मी बोलतोय की एनी टाईम या. आपले बाप्पा खूप सुंदर आहेत. ठीक आहे. आणि बस आता आम्हाला एन्जॉय करू द्या. आम्ही आता खूप गडबडलो आहे कारण की आम्ही ऑलरेडी खूप लेट झालेलो. आज आम्ही वर्कशॉपमधून गणपती कधीच निघाले आणि आम्ही खूप लेट होतो. आम्ही तिकडून पळत तिकडे आलो. खूप तुम्ही बघितलंच असेल सुरुवातीमध्ये आम्ही खूप. ठीक आहे, बघू आता कसं काय जातंय. आता तुम्हाला बाप्पाचे दर्शन करवतो मी एकदम ब्लॉगमध्ये पूर्ण दिसणार आहे. चला. आणि हा आपला मित्र शंकर कांबळे. बोल काहीतरी. बाप्पाला या. बाप्पाला या. तर मित्रांनो तुम्हाला आता एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतोय. तर गाईस आपल्या गणपतीचं सीन असं आहे की आम्ही लोअर परेलवरून गणपती खेचत घेऊन जातो. आम्ही कोणत्याही ट्रॉलीला यूज नाही करत. ही एक पदयात्रा टाईपच आहे 13 किलोमीटरची. तर इकडून आम्ही गणपतीला पूर्ण 13 किलोमीटर खेचत घेऊन जाणार आहे. तर तुम्ही बघा पूर्ण एंडपर्यंत कसं काय होतं आहे. आणि तिकडे जाऊन पूर्ण मचवायचं आहे. मचवायचं फुल बँजो जो वाजणार आहे एरियामध्ये. आपल्या फुल जल्लोष आहे एरियामध्ये. आपलीच मूर्ती सगळ्यात मोठी येते. सगळ्या मूर्त्यांना मान आहे असं काही सीन नाही. आपण बाप्पा सगळे एकच आहेत आपले. पण आपला गणपती ऑन टॉप एरिया. तर मित्रांनो आपण नीरज आहे. तर हा तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. तो मित्रांनो मला पहिल्यांदा धोबी तलावचा महाराजांनी संधी दिलेली की स्केच आर्टिस्टचा एक रोल जे आहे ते प्ले करायला गेल्या वर्षी दिलेला. आणि आज हे कौतुकनी मी बोलतो की एक सॉर्ट ऑफ थोडासा रफ स्केच बनवलं होतं मी चिंतामणीसाठी. ते आज मला माहिती पडलं की माझ्या मित्रांनी जे कलानंदमध्ये काम करतो सुजल त्यांनी सांगितलं की बाबा तुझा थोडाफार रेफरन्स घेतला आहे स्केचचा. तर हे माझ्यासाठी खूप एक कौतुकची गोष्ट आहे की चिंचपोकळीचा चिंतामणी हा एवढा मोठा मंडळ यांनी आमच्यावर भरोसा हे केलं. आणि सर्वात जास्त गोष्ट आपला हे मंडळ आहे ज्याच्यामुळे ही सर्व जर्नी स्टार्ट झाली. आणि ऑल थँक्स टू फर्स्ट ऑफ ऑल धोबी तलावचा महाराजा, नंतर कलागंध आणि आपला चिंचपोकळीचा चिंतामणी. तर बघितलं ना मित्रांनो, कलाकार खूप आहेत, फक्त कला दाखवायला आली पाहिजे. तर तुम्ही पण तुमची जी कला आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण फोकस करून तुमचं पूर्ण ट्राय 100% द्या. तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये खूप पुढे जाणार. काय बोलतो अंश? एकदम परफेक्ट बोलला बाबा. असं वाटलं पाहिजे. चला तर आपण पूर्ण आता आपल्याला खूप चालायचं. आता तर जर्नी चालू झाली आहे. आम्हाला पूर्ण 13 किलोमीटर आता जायचं आहे पूर्ण. बाप्पा अजूनपर्यंत तिथेच आहेत. तर मित्रांनो मुंबईमध्ये आज खूप सारे गणपतीचे आगमन आहेत. जसे की तुम्ही इथे बघू शकता. आता इकडे 2-3 गणपती आता म्हणजे निघणारच आहेत त्यांच्या घरी. मित्रांनो हा कारखाना बघा. त्याच्यामध्ये खूप सारे गणपती आहेत. तिकडे आतमध्ये एक शंकराच्या रूपाची मूर्ती आहे. तर मित्रांनो आम्ही आत्तापर्यंत 7 रस्त्याला पोहोचलेलो आणि तुम्ही आमच्या पाठी बाप्पा बघू शकता. मित्रांनो हा अंशचा भाऊ आहे. नाव सांग तुझं? आर्य. आर्य आर्य आणि हा आपला स्वप्नील दादा. दादा काय बोलणार? मी तर एका सगळ्यांनी याला फॉलो करा, सबस्क्राईब करा. हा खूप चांगले कंटेंट बनवतो. त्याला सपोर्ट करा. आपला मराठी माणूस आहे तर प्लीज त्याला सपोर्ट करा. दादा चांगलं काम करतोच आहे. दादांनी बोलल्याप्रमाणे तुम्ही सर्वांनी लाईक शेअर तर खूप करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि आपल्या पाठी बाप्पा बघताय तुम्ही. धोबी तलावच्या महाराजा पेजला पण फॉलो करा. हो मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन मित्रांनो.
एक मशरूम चीज और एक वेज चीज रोल। थोडा चालला नाही की लगेच भूक लागली भाईला। तर मित्रांनो खूप सारे आगमन आहेत आणि इथे बघा तुम्ही गेटअप बघितला सर्वांचे कोली गेटअप मारलेत आणि पुढेच एक गणपतीचं आगमन आहे। कशी मूर्ती आहे? तर मित्रांनो आम्ही आता खेतवाडीमध्ये होतो आणि इकडे इतकी सुंदर मूर्ती ना आमचे लिटरली डोळे असे भरून गेलेले। एक नंबर मूर्ती खेतवाडी म्हणजे मूर्ती इकडे एकदम सुंदर असणार म्हणजे एकदम सुंदर। आर्या कशी होती मूर्ती? पावर एकदम पावर तोडच नाही। तर मित्रांनो जाता जाता अजून एक मूर्ती दिसलेली आहे त्यांचं पण दर्शन करू तुम्ही। तर मित्रांनो बाप्पासोबत चालता चालता आपण एरियामध्ये पोहोचलो, काय माहितीच नाही पडलंय। तुझे पाय दुखतात का? पाय पाठ सगळं दुखतंय। काल दहीहंडीला आम्ही एवढं मचवलंय की काय बोलू गाईज। आता आम्ही चालता चालता पोहोचलोय कसं काय समजलं नाही। आता बघूया आता एरियामध्ये आपण जातोय आपल्याला तुम्हाला दाखवतो। हा माझा मोठा भाऊ आहे अनिल बनसोडे। काय बोलणार ब्लॉगमध्ये? तुम्ही तलावच्या महाराजाचा विजय असो। तर मित्रांनो इथे कच्ची बेंजो आहे। तर मित्रांनो बघा आपल्याला कोण भेटलेले आहेत, साक्षात यश, पिंकी, सचिन आणि आदिल पण आलाय।
तर मित्रांनो, आता आपण धोबी तलावच्या महाराजाच्या मंडळातल्या माणसांनी बोलूया. नमस्कार, मी धोबी तलाव सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ पदाधिकारी आहे. आपलं मंडळ गेले 60 वर्ष उत्सव, गणेश उत्सव, सार्वजनिक सांस्कृतिक क्रीडा, वह्या वाटप, सार्वजनिक इत्यादी उत्सवामध्ये किंवा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेतो आम्ही. आणि आमचं मंडळ सदैव तत्पर असतं. गेली 60 वर्ष आम्ही हा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करत आहोत. 60 वर्ष यशस्वीरित्या पार पाडण्यात आलं आहे आणि हे 61 वर्ष आहे आमच्या मंडळाचं आणि आमच्या बाप्पाचं. आज श्रीचे आगमन श्री गणसंकुलन येथून धोबी तलाव सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ दुसरी मरीन स्ट्रीट येथे बाप्पा विराजमान झालेले आहेत. सर्व गणेश भक्तांनी मंडळात येऊन बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही आपणास आग्रहाची विनंती. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर मित्रांनो, आता हे लोक चाललेत. बाय. तर मित्रांनो, मी आता अंशा घरी आहे. आगमन झालेलं आहे काही. आता जेवण झालंय, तर झोप आली आहे. 2 दिवस हॅक्टिक गेलेत. आता आपल्याला आरामच करायचा. निघायचं कधी ते सांग. पाऊस पडतोय, पाऊस थांबल्यावर निघूया. आणि आयनचा बड्डे पण, आपल्याला केक पण कापायचा. तू बड्डेला नव्हता आयन, सॉरी. तर मित्रांनो, खूप मजा केली, खूप मजा आली अंशा फॅमिलीसोबत. तर आपण हा ब्लॉग आता इथेच एंड करूया. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काय सबस्क्राईब करा. काय सबस्क्राईब करायला बोल. सबस्क्राईब